नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा धडा आहे. इयत्ता 8वी, धडा 7वा, असहकार चळवळ. तर मित्रांनो, TET, MPSC किंवा स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा धडा आहे. तर बघा मित्रांनो, इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो. 1920मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. तर बघा मित्रांनो, इसवी सन 1920 ते 1947 हे गांधीयुग म्हणून ओळखला जातो. आता बघा, लोकमान्य टिळकांचं निधन 1920 साली झालं आणि राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधींकडे आलेली आहेत. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांचा वापर केलेला आहे. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. महात्मा गांधी 1893 वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तिथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यांसाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे. 1906 शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, तर गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. तर महात्मा गांधी 1893 दक्षिण आफ्रिकेत गेलेले आहेत आणि दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यांसाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जात होते. आता बघा, तेथील शासनाने एक आदेश काढला की कृष्णवर्णीयांनी ओळखपत्र वापरणे बंधनकारक आहे. सक्तीचे त्यांनी केले. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. गांधीजींचे भारतात आगमन. आता गांधीजींचे भारतात आगमन झालेले आहे. 9 जानेवारी 1915 गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाल कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी भारतभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. आता बघा की 9 जानेवारी 1915 महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले आहेत. नामदार गोपाल कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार, यांच्या सांगण्यानुसार ते काय केले, त्यांनी भारतभर दौरा केलेला आहे. लोकांचे दुःख आणि दारिद्र्य पाहून ते खूप दुःखी झालेले आहेत. त्यांनी राष्ट्रसेवेचे काय केलं, व्रत घेतले. अहमदाबादजवळ साबरमती नदी आहे आणि या नदीच्या काठी ते आश्रमात राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे त्यांनी काय केलं, अभिनव तंत्र हाती घेतलेलं आहे.
आता बघा सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान. गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणली. सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती. पुढे भारतातीलच काही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव पडला. आता बघा महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान त्यांनी अवलंबले त्याविषयी बघा. आता तर बघा मित्रांनो, गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणलेले आहे. सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे. तर बघा सत्याग्रह म्हणजे काय? सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे, तिचे मत परिवर्तन करणे. तिचे काय करायचं आहे? मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी महात्मा गांधीजींची शिकवण होती. तर बघा पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी बघा, अमेरिका देशातील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारी मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या बघा सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर बघा मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावर काय झालं? गांधीजींच्या सत्याग्रहाचा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, हे विसरू नका. आता बघा चंपारण सत्याग्रह. बिहारच्या चंपारण भागात ब्रिटिश मले मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नील पिकवण्याची सक्ती केली जात असे. ही नील ठरलेल्या दरातच मलेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. गांधीजी 1917मध्ये चंपारण्यात गेले. गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला. तर बघा मित्रांनो, चंपारण सत्याग्रह. बिहारच्या चंपारण भागात ब्रिटिश मले मालकांकडून भारतीय शेतकरी होते त्यांच्यावर काय केलं जात होतं? नील पिकवण्याची सक्ती केली जात होती. ही नील ठरलेल्या दरातच मलेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. गांधीजी 1917मध्ये चंपारण्यात गेलेले आहेत. महात्मा गांधी 1917मध्ये चंपारण्यात गेलेले आहेत. गांधीजी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. आता गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की महात्मा गांधी यांनी भारतामध्ये कोठे पहिला सत्याग्रह केलेला आहे? तर बिहारच्या चंपारण्य भागात, म्हणजे बिहार राज्य होते तिथे चंपारण्य ठिकाण होते. तेथील मले बघा तेथील शेतकरी होते, त्यांना काय केलं की
एकत्र करून त्यांनी संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलेले आहे. आता पुढे बघा, खेडा सत्याग्रह. तर खेडा सत्याग्रह गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरी सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केलेला आहे. तर बघा, गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरी सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. तर बघा, गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केलेला आहे. आता बघा पुढील मुद्दा. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. आता बघा, अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषणे केली. गांधीजीही कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ दिली. तर बघा, पहिला महायुद्ध संपलं आणि प्रचंड महागाई वाढली, म्हणून गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी त्याला नकार दिला. आता महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप उपोषणे केली. आता गांधीजींनी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ मिळाली. आता बघा, रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासनपद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रौलट कायदा असे म्हणतात. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काला कायदा असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. आता पहिला महायुद्ध संपलेलं आहे आणि पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं भारतीयांना वाटत होतं, परंतु जबाबदार शासनपद्धती आणली जाईल असे
भारतीयांना वाटले, परंतु तसं काही झालं नाही. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर, बघा भाववाढ, वाढलेले कर, आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. तर बघा ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलट, आता बघा सर सिडनी रौलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. बघा त्या अधिकाऱ्याचं नाव काय आहे? सर सिडनी रौलट. तर बघा या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. बघा 17 मार्च 1919 मध्ये रौलट कायदा हा केलाय, नवीन कायदा केलाय, त्याला नाव दिलाय रौलट कायदा. आता बघा त्या व्यक्तीचंच आडनाव रौलट आहे, सर सिडनी रौलट, याच्याच वरनं हे काय झालंय नाव देण्यात आलेलं आहे. 17 मार्च 1919 ला हा कायदा, रौलट कायदा अस्तित्वात आला. तर बघा या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, बघा कोणतीही चौकशी न करता भारतीयांना अटक करण्याचा त्यांना अधिकार मिळाला होता. न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. तर बघा जर शिक्षा दिली त्याच्या विरुद्ध आपण अपीलसुद्धा करू शकत नव्हतो. भारतीयांनी या कायद्याला काला कायदा असे संबोधले. तर बघा 17 मार्च 1919ला हा रौलट कायदा अस्तित्वात आला आणि त्याला काला कायदा असं संबोधण्यात आलं. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उचलली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह करला. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताल पाळण्याचे आवाहन केले. तर बघा 6 एप्रिल 1919 मध्ये कायद्याला विरोध करण्यासाठी काय केलं? देशव्यापी हरताल पाळण्याचे मोठे आव्हान केले. या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. आता बघा त्याच्या पुढे बघा, आता पुढील मुद्दा जालियनवाला बाग हत्याकांड. रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसर येथील हरताल प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनरल डायरने लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. जालियनवाला बाग मैदानाला एकच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेसूट अमानुष गोळीबार केला गेला. बंदुकीच्या 1600 फैरी झाल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले.
या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. तर बघा मित्रांनो, रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले होते. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. आता बघा, अमृतसर हे जे शहर आहे हे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतास प्रवेश करण्यास मनाई केला. आता पंजाबमध्ये महात्मा गांधींनी येऊ नये असा मनाई आदेश काढला होता. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकम जारी केला. आता हा जनरल डायर आहे, त्यांनी काय केलं आहे, अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकम जाहीर केला. सभा घेण्यास बंदी घातली. अमृतसरमध्ये बघा, अमृतसर येथील हरताल प्रकरणी काय केले, डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक केली. तर बघा, अमृतसरमध्ये हरताल प्रकरणी कोणत्या 2 प्रमुख नेत्यांना अटक केले, तर काय, डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख यांना अटक केलेले आहेत. तर बघा, या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली. आता बघा, बैसाखी सण होता आणि त्या दिवशी काय झालं की एक सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि ती कुठे आली, तर जालियनवाला बाग येथे एकत्र येण्याचं ठरलं होतं. आणि तो दिवस होता 13 एप्रिल 1919. तर बघा, जालियन बागेत सणाचं नाव होतं बैसाखी सण. सभा आयोजित करण्यात आली. यावेळेस काय झालं, जनरल डायरने लष्करी गाड्या घेऊन आला. तिथे काय झालं, जनरल डायर होता, तो लष्करी गाड्या घेऊन आलेला आहे. आणि जालियनवाला बाग मैदानाला एकच बाजूने अरुंद रस्ता होता, तो त्यांनी अडवला व निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेसूट गोळीबार केलेला आहे. आणि बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा काय झाला आहे, संपला. त्यामुळे गोळीबार बंद झाला. हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावलेले आहेत. तर बघा, लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार झालेले नाही. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करण्यात आला आणि अनेकांना काय केले, तुरुंगात डांबलेले आहे. आता बघा, या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. आता काय झाला, देशभरात या कायद्याचा निषेध केला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली सर या किताबाचा त्यांनी त्याग केला. पुढे हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. म्हणून सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. बघा, त्यामुळे सरकारने काय केलं, हंटर कमिशनची नियुक्ती केलेली आहे. तर पुढे बघा, तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मगुरू होता. आता बघा,
तुर्कस्तानचा जो सुलतान आहे, तुर्कस्तानचा सुलतान हा काय होता, जगभरातील मुस्लिमांचा काय होता, खलिफा होता आणि प्रमुख होता. खलिफा म्हणजेच काय, धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले, पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. तर बघा, मुस्लिम समाजामध्ये काय झाले, संतापाची लाट उसळली आणि खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. आता बघा, हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार वठणीवर येईल असे महात्मा गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. काय केलं, खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाचे संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. आता बघा, 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली. आता हा ठराव कोणी मांडलाय, चित्तरंजन दास. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. असहकार्याच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. तर बघा, या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. तर बघा, शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर त्यांनी काय केलं, बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. आता बघा, असहकार चळवळीची वाटचाल. असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजांवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार. परदेशी कापडांच्या होल्या, परदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली गेली. यामुळे परदेशी कापडाची आयात घटली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्रांचे स्वागत केले. आसाममधील चहा मलेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीत पोलिसांनी गोळीबार केला.
त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्यांसह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. तर बघा, मार्च 1922 गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडियात 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. बघा पुढे, प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. तर बघा मित्रांनो, बघा असहकाराच्या चळवळ कार्यक्रमाप्रमाणे काय झाले की पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी काय न्यायालयावर बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा, शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे स्थापन झाली. आता बघा, राष्ट्रीय शाळांची स्थापना केली, महाविद्यालय, विद्यापीठे स्थापन केलेली आहेत. येणाऱ्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होल्या, परदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली. यामुळे परदेशी कापडाची आयात घटली. त्याच्यामुळे काय झालं, आयात घटलेली आहे. 1921 मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताल पाळून करण्यात आले. आता बघा, 1921 साली मुंबईत आलेला प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताल पाळून केले. आता बघा, निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्रांचे स्वागत केले. आसाममधील चहा मलेवाल्यांपासून बंगालपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरलेली आहे. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे बघा, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे काय झालं, चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 शांततापूर्वक मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. यामुळे काय झाले, त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि 22 पोलीस ठार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, 22 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ महात्मा गांधींनी स्थगित केली. आता बघा, मार्च 1922 गांधीजींना अटक करण्यात आली. किती? मार्च 1922 त्यांच्यावर यंग इंडियात 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन करण्यात आले. काय केलं? खास न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे. तसेच त्यांना काय केलं, 6 वर्षाची शिक्षासुद्धा सुनावली. आता बघा पुढे, प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि गांधीजींनी असहकार चळवळीबरोबर विधायक कार्यक्रम हाती घेतला
आता त्यांनी काय केलं आहे, विधायक कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. बघा, राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, न. चि. केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली. कायदेमंडळात सरकारच्या अन्यायी धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. आता बघा, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927मध्ये सर जॉन सायमन 1927मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. यात बघा, या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तर बघा, 1928 साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथे त्यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. तर बघा, 1928 साली काय झाले, सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथे त्यांच्या विरुद्ध काय केलं, सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा दिल्या. निदर्शकांवर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. या निदर्शकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. सॉल्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केले. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिल्ला ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. आता बघा, नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमेकांनी राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारतमंत्री बर्कनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू हे होते. तर बघा, भारतातील
पण ते एकमेकांनी राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारत मंत्री बंकन हेड यांनी केली होती. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते. तर बघा, भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, पौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावार प्रांत रचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही, तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. तर बघा, पूर्ण स्वराज्याची मागणी, वसाहतीचे स्वराज्य हे आत्तापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि इथं आपला धडा संपला. तरी मित्रांनो, सर्वांनी हा धडा ऐकून घेतला. सर्वांचे खूप खूप आभार.